ते की चला नमस्कार. अनुराधा, ही कागदपत्र जरा जपून ठेव. अगं मी इतका विरोध करून सुद्धा तुम्ही माझं ऐकायचंच नाही असं ठरवले ना? फाईल दे. नाही देणार. या जमिनी मी धैर्य मुजुमदारांच्या नावावर करू देणार नाही, कारण या जमिनीवर माझ्या नवऱ्याचा हक्क आहे. सावी, तू अशी नाही जाऊ शकत. मी तुला नाही जाऊ देणार. सावी, तुला माहितीये ना माझ्या धैर्याचं तुझ्यावर किती प्रेम येते. तू सांग ना, तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी, भाऊंची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने काय नाही केलं ग? स्वतःचं घर सोडलं, तुमच्या घरी नोकर म्हणून राहिला, सगळ्या सुखांवर पाणी सोडलं. एवढंच कशाला मुजुमदारांचं नाव सुद्धा सोडायला तयार होता तो. का केलं त्यांनी हे सगळं? चांगलं का केलं? केवळ तुझ्या प्रेमासाठी ना? आणि तुझा त्याच्यावर विश्वास नाही? अगं, तुझ्या सोबत राहून भाऊला गुरुस्थानी मानून त्याला एक चांगला माणूस बनायचं होतं, आणि त्याचा सगळा प्रवास तू बघितलास जवळनं. बघितलास ना? तू साक्षीदार आहेस त्याला. बोल ना, बोल ना सावी, बघितलायस ना? बोल, बोल ना काहीतरी. सावी, सावी, बघ असं काय करतेस तू? एवढं सगळं त्याने तुझ्यासाठी केलंय, तरी तू म्हणतेस की तो तुला फसवतोय म्हणून. अजून तुला असंच वाटतंय? अगं जरा तरी विचार कर ग, का करेल तो असं? आणि आता त्याने काय मागितलं तुझ्याकडे? फक्त 24 तास, ते पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी ग. आणि तू ते त्याला द्यायला हवे असं मला वाटतं. हे बघ, हे बघ, त्यानंतर जर का तुला वाटलं की तो तुला फसवतोय, तू निघून जा. मी सुद्धा परत थांबवणार नाही. तोपर्यंत तरी थांब, नको जाऊस ग. धैर्यासाठी, तुमच्या दोघांच्या प्रेमळ नात्यासाठी मी वाटल्यास हात जोडते तुझ्या पुढं. नको जाऊ सावी, नको जाऊ. दीपे, दीपे, अगं काय बोलायला लागल्यास तू? दीपे, उगं डोकं फिरायला गत बोलू नकोस. अहो, डोकं माझं नाही, डोकं तुमचं फिरलंय भाऊ. हो, असं का करताय तुम्ही भाऊ? हा, तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही का? अहो, मुजुमदार आहेत ते, मुजुमदार. काय कमी आहे त्यांच्याकडे सांगा बरं? अहो, साक्षात लक्ष्मी नांदते त्यांच्या घरात. मग त्यांना आपल्या वाट्याच्या जमिनी कशाला पाहिजे आहेत? आणि ते या घरचे जावई आहेत म्हणून तुम्ही पण खुशाल द्यायला निघालाय. पण भाऊ, एक साधी गोष्ट तुमच्या लक्षात येईना झाल्या. अहो, ह्या जमिनी घशात घालायच्या आहेत म्हणून त्या धैर्याने आपल्या वंशन संग लग्न करून ह्या घराचे जावई झाले नसेल कशावरून? आणि त्यांनी हे लग्न या सगळ्यासाठी केलं नसेल कशावरून? आणि बघ, तुम्हीच म्हणताय ना, मुजुमदार आहेत ते, मुजुमदार. रंग बदलायला सरड्याला सुद्धा लाजवतील. मग त्या स्वार्थासाठी त्यांनी हे केलं नसेल कशावरून? सावी, जाऊ नकोस. सावी,
सावी ऐक अगं माझं, मी खरं बोलतेय. अगं सावी नको जाऊ. सावी मी पदर पसरते तुझ्या पुढे, मी पदर पसरते, नको जाऊ. हे बघ सावी, आता दुपारचे 12:30 वाजलेत ना. अगं फक्त काही तासांचा प्रश्न आहे बघ. हा? आणि तसे तू सुद्धा किती परीक्षा देऊन इथपर्यंत आलेस ना. मग आता माझ्या धैर्यासाठी त्याला थोडा वेळ दे ग. त्याला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ दे. मी हात जोडते तुझ्या पुढे, नको सोडून जाऊस ग त्याला. त्याचं खरंच प्रेम आहे ग तुझ्यावर. तुझ्या जीव अडकलाय त्याचा. तू जर का सोडून गेलीस ना तर काही खरं नाही ग. नको जाऊस त्याला सोडून, नको जाऊस. दीपे, कसं आहे, एखाद्याला कावीळ झालेली असली की नाही त्याला सगळं जग पिवळं दिसतं. तशी अवस्था तुझी झालेली आहे. थोडा सुद्धा चांगुलपणा तुझ्या मनात उरलेला नाही. तुला सगळं जग त्यामुळे वाईट दिसतंय. भाऊ, तुमचं हे सगळं बोलणं आहे ना, हे पुस्तकी बोलणं फक्त शाळेत चांगलं वाटतंय. तिथं खऱ्या आयुष्यात नाही, त्या भोळेपणाला खुळ म्हणतात, खुळ. दीपे, ही कागद दे. नाही देणार. तुम्हाला जर ह्या जमिनी धैर्य मुजुमदारांच्या नावावर करायच्या असतील तर मग माझी पण एक अट मान्य करावी लागेल. काय? दीपे, अगं तुला जरा तरी लाज वाटतं काय ग? स्वतःच्या हक्कासाठी कशाला लाजायचं?